नमस्कार मित्रांनो, कोकण दर्शन यूट्यूब चॅनलमध्ये मी कौस्तुभ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. मागच्या भागात तुम्ही माझा कोकण ते दिल्ली हा प्रवास पाहिलात. आता आपण जाणार आहोत पहलगामला. जर का या व्हिडिओचा पहिला भाग तुमचा मिस झाला असेल तर काळजी करू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही जरूर पहा. चला तर मग जाऊया पहलगामपर्यंत. संध्याकाळी नवी दिल्लीवरून निघताना पाऊस थोडा ओसरला होता, कारण मनात फक्त त्याचीच भीती होती. संध्याकाळी 7:05 शक्ती एक्सप्रेसने नवी दिल्लीवरून सुरू झालेला हा प्रवास जम्मूमध्ये पहाटे 5 वाजता येऊन संपला. जम्मूवरून पहलगामला जाण्यासाठी शेअर टॅक्सी किंवा बसेस आहेत. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन, जे तुम्ही ही यात्रा नियोजन करणाऱ्या श्राईन बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा मग जम्मू काश्मीर बँक किंवा येस बँकमध्ये जाऊन ऑफलाईन सुद्धा करू शकता. मित्रांनो, बाबा अमरनाथांच्या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पहलगाम आणि दुसरा म्हणजे बालटाल. बालटालवरून बाबा अमरनाथांची गुहा ही जवळजवळ 14 ते 15 किलोमीटरवर आहे, तर पहलगामवरून 32 ते 34 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल, बालटालवरून जर अंतर कमी आहे तर मी पहलगामवरून का जातोय? अंगात मस्ती हो, दुसरं काय. आता ह्यांचे खेळ बघा काय ते. मित्रांनो, अमरनाथ यात्रेच्या रजिस्ट्रेशनच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जे ही यात्रा नियोजन करणाऱ्या श्राईन बोर्डने लिस्ट केलेल्या काही ठराविकच हॉस्पिटलमध्ये होतं, ज्यामध्ये आपल्या रत्नागिरीचं जिल्हा रुग्णालय इन्क्लूड आहे. मित्रांनो, या बोगद्यांमधून प्रवास करता करता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे ही यात्रा 2 प्रकारच्या मुलांसाठी निर्बंध आहे. एक म्हणजे ज्यांचं वय 13 वर्षाच्या आत आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांचं वय 65च्या वरती आहे, म्हणजे वयोवृद्धांना ही यात्रा करता येत नाही. त्याची कारणंसुद्धा तशीच आहे, कारण या यात्रेचा प्रवास करताना काही ठिकाणी रस्ते अतिशय कठीण आहेत, तसेच काही ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी होऊन जातं. त्यामुळे लहान मुलांना आणि वयोवृद्धांना ही यात्रा करता येत नाही. त्याचबरोबर ज्यांना दमा किंवा हार्ट अटॅकचा जो त्रास आहे, अशा व्यक्तींनासुद्धा ही यात्रा करताना खूप काळजी घ्यावी लागते. मित्रांनो, जर का तुम्ही नॉर्थ इंडिया साईडला फिरण्याचं प्लॅनिंग करत असाल तर 1 दिवस एक्स्ट्रा ठेवूनच प्लॅनिंग करा, कारण इथल्या डोंगरांमधून कधीच लँडस्लाईड म्हणजेच दरड कोसळून रस्ता जाम होईल याची काही गॅरंटी नाही. मग म्हणाल, काय ते डोंगर, काय ते रस्ते, सगळं कसं ओकेमध्ये आहे अगदी.
मित्रांनो, जम्मू ते पहलगाम जवळजवळ 380 किलोमीटर अंतर आहे आणि हे अंतर ट्रॅव्हल करत असताना डॉक्टर सायमा प्रसाद मुखर्जी टनेल हा टनेल खूप महत्त्वाचा आहे, कारण या टनेलद्वारे आपण जम्मू स्टेटमधून काश्मीर स्टेटमध्ये एंटर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या टनेलमधून जम्मूमधून काश्मीरमध्ये येण्यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंतच वाहनांना अलाउड केलं जातं. तर दुपारी 2 वाजल्यानंतर काश्मीरमधून जम्मूमध्ये वाहनांना सोडण्यात येतं. मित्रांनो, काश्मीरमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला ठिकठिकाणी आपली इंडियन आर्मी पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त त्यांच्याच जीवावर आपण काश्मीरमध्ये बिनधास्त फिरू शकतो. तर मित्रांनो, या यात्रेदरम्यान शॉपिंग शेविंगपासून ते अगदी प्राथमिक आणि द्वितीय सुविधेपर्यंत सगळं काही अवेलेबल असतं. एवढंच नव्हे तर इथे खाण्यापिण्याची नुसती चंगळच असते, तीसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट.